हॅलो, आज आपण बघणार आहोत स्टीम एग करी म्हणजेच वाफवलेले अंड्याचं कालवण. यासाठी आपण या छोट्या साईज वाट्या घेतल्यात, त्यांना आपण ऑइलिंग करून घेऊया छान. तुम्ही थोडी मोठी साईज पण घेऊ शकता वाटीची. यात आपण अंडी फोडून घेऊया. आता यावर आपण थोडंसं लाल तिखट, हळद आणि मीठ घालूया. आणि या स्टीमर मी ठेवलं आहे गॅसवर, त्यात पाणी उकळलं आहे. आता त्याच्यामध्ये स्टीमिंग प्लेटवरती मी ह्या वाट्या ठेवते आणि छान आपण ह्याला स्टीम देऊया. हे बघा, ह्या 3 वाट्या अंड्याच्या मी ठेवल्यात. आता आपण ह्याला थोडा वेळ वाफवून घेऊया. ही अंडी आता छान वाफवलेली आहेत. आपण चेक करूया शिजलेत का. छान शिजलेत ही. आता आपण वाटणासाठी भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि काही लसणाच्या पाकळ्या आहेत, याचं आपण वाटण करून घेऊया. आता कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे. ह्यात आपण कांदा घालूया. गुलाबी होईस्तोपर्यंत आपण फ्राय करूया. तिथपर्यंत साईडला आपण जी वाफवलेली अंडी आहेत ती छान सुरीने सोडवून घेऊया. कांदा फ्राय झाला आहे आपला. ह्यात आपण घालूया हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. छान मसाले परतून घेऊया. आता ह्यात आपण कांदा, खोबरं आणि मिरची, कोथिंबीर, लसूणचं वाटण ॲड करून छान फ्राय करून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया आणि आपल्याला कालवणासाठी पाणी ॲड करूया. तुम्हाला केवढं जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून ह्याला आपण उकळून घेऊया. आता जी अंडी आपण सोडवली आहेत वाफवलेली, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. हे बघा, हे सगळे अंडी मी ह्याच्यामध्ये आता ॲड करते. आता मी हे मिक्स करून छान झाकण देऊन थोडं शिजवून घेते. कालवणाला छान उकळ आलं आहे. आता हे अंड्याचं कालवण आपलं रेडी आहे. आपण सर्व करूया. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला नक्की सबस्क्राईब